Enough said. Bringing in the rhythm, what you're feeling is the vibe. About to make a dream and wanna raise it to the tribe. Enough said, let's end, so I join the tribe. Enough said. Never see me cause I'm racing against the time. Wanna hear you scream. It's my right. पुन्हा मराठी उभ्या ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला. आम्हाला काही शिकवायची गरज नाही. सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं. आता सरकार तुमचं आहे ना, मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी. बेमानी जर केली ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल. कारण मराठ्याला कोणचंच सरकार खेटू शकत नाही, कोणचंच. एवढा दम आहे आमच्या मराठ्यात. तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले आणि तितके कोणाचे आले. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात. त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलत होय. समजा नाही का ते एखादे रड का असतं बघा गावात, ते हमेशा माणसं घरी नसले की आरडत, तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो. आम्ही पाहिजे होतो ना. मग मग तो एकदम हे बघितलं असतं आम्ही बी. आम्ही नाही तर काय वळवळ करतो, कशाला छाती बडीतो उगत, कशाला मोठेपण दाखवतो तो लोकांना. तो अवकात सगळ्याला माहितीये काय आहे ती. त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे. आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठे पुन्हा छाताडावर बसणार आहे. सरकार फरकार असे किती काही आतेत आणि मराठी गुडघे टेकावला येतात कोली येत रोज. आमच्याशी बेमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणारे. तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची. आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही. सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे. आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात. नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाहीत, गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला. आपण ह्याच कारणामुळं मैदानात उतरलो नव्हतो की इतर जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून. काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही. हे आमचं समीकरण जुळायच्या आधी 3 महिन्यापासून सांगतो. त्याच्या आधीपासून 3 महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही. आमचं समीकरण जुळलं नाही, आम्ही बाजूला राहिलो, संपला विषय. आणि कोणी आलं तरी मी त्यावेळेस पासून सांगतो ना, कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार, आम्हाला लढावंच लागणार आहे. आणि मग काय उगाच पळायचं. त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी. हे बघा कोणी काय काय म्हणतात त्याला माझात मस्ती द्यायची गरज नाही, हुरळून जायचं नाही अजिबात नाही. मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं. आम्ही आमचं लोकशाहीप्रमाणे लढणार आहेत. तुम्ही सरकार आहेत, पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच. असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची. पुढं सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार, मराठ्यांपुढे टिकणार नाही. त्या तसल्या भाषा आम्हाला शिकायच्याच नाही. दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही. बेमानी मराठ्यांशी करायची नाही. सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगावे लागणार. आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आलं तरी आणि देणार बी नाही. आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही, ती विजयी होणं अवघड असतं. त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता. म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं. मालक तुम्ही आहेत, योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं. चांगले लोक निवडा, तुम्ही मालक आहेत तुमच्या मताचे, तुम्ही मतदान करा. जे तुम्हाला सहकार्य करल, जे तुमच्या अडीअडचणीत येईल, तुमच्या मागण्यांबाबत येईल. मराठा बंधन मुक्त केला होता. मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता. या समाजाचा मी मुलगा आहे, तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली. प्रामाणिक भूमिका. माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही, मोकळा सोडला. मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही, कोणाचीच. आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता. म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही.